नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध. समित कदम साधा नगरसेवक देखील नाही, मग त्याला वाय सुरक्षा कशी? अनिल देशमुखांचा सवाल. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर आरोप लावण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. समित कदम 5-6 वेळा प्रतिज्ञापत्र घेऊन माझ्याकडे आला होता. अनिल देशमुखांचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप. आदित्य ठाकरे पार्थ पवारलाही अडकवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न होता. राजकीय नेत्यांच्या मुलांनाही अडकवण्याचा 3 वर्षांपूर्वी प्रयत्न झाला. अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप. माझे सोशल मीडियावर असलेले फोटो देशमुखांनी दाखवले. मी जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष, आमचा पक्ष एनडीएचा भाग. आमच्या नेत्यांशी भेटीगाठी होत असतात. अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपानंतर समित कदम यांचं स्पष्टीकरण. समित कदमने कोणते महान कार्य केलंय म्हणून त्याला वाय दर्जाची सुरक्षा? संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल. तर 2.5 वर्षांपूर्वी मलाही धमक्या येत होत्या. संघ परिवारातील लोक येतात आणि धमक्या देतात. संजय राऊतांचा हल्लाबोल. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामधील खलनायक. त्यांनी विषाचा प्रवाह निर्माण केला. राजकारणातील खलनायक आणि कळीचा नारद म्हणूनच त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख होईल. संजय राऊतांची फडणवीसांवर घणाघाती टीका. देशमुखांनी अजित पवारांवरील प्रयोगांवर बोलू नये. सुनील तटकरे अनिल देशमुखांना इशारा. महाराष्ट्रातही काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली आहे. मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवारांकडून चिंता व्यक्त. पवारांच्या तोंडी दंगली घडतील अशी भाषा अयोग्य. पवारांनी दंगली घडतील असं भविष्य कुठल्या कारणानं केलं? बावनकुळेंचं वक्तव्य. महाराष्ट्र आणि मणिपूरची परिस्थिती वेगळी. मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येईल असं वाटत नाही. शरद पवारांनी असं वक्तव्य का केलं माहिती नाही. बच्चू कडू यांचं वक्तव्य. जरांगेंच्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्याच्या मागणीवर पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांना आव्हान. आरक्षणाबाबत पवारांनी आपली भूमिका मांडली पाहिजे. पवारांना प्रदीर्घ अनुभव, त्यांची भूमिका जाणून घेणं महत्त्वाचं. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. फडणवीस आणि जरांगे पाटलांची भांडणं नकली. फडणवीस ठाकरे ओबीसी नाहीत, त्यांना ओबीसींचं देणं घेणं नाही. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल. देवेंद्र फडणवीसांना विलन केलं जात आहे. फडणवीसांची उंची कमी करण्याचा काही लोकांचा प्रयत्न. चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर. योग्य मुद्दा असेल तिथे मी बोलेन, कुणी काहीही बोलू दे. मनोज जरांगेंच्या टीकेवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. पंकजा मुंडे जातीयवाद थांबवावा, आमच्या शुभेच्छा आहेतच. जरांगेंनी केली होती टीका. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावरही सुनावणी होणार. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी. राजू शेट्टींकडून शिरोळ तालुक्यामधल्या पूरस्थितीची पाहणी. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ, तर इचलकरंजीमधील 1,700 नागरिकांचं स्थलांतर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मराठवाड्यामध्ये चाचपणी सुरू. नांदेड, परभणी, हिंगोलीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार. 11 ऑगस्टला नांदेडमध्ये काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीमध्ये बैठक. काँग्रेसच्या वरिष्ठांची 12 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार. रमेश चेन्नीथला, पटोले, वडेट्टीवार, थोरात उपस्थित राहणार. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्याकडून रोखे घोटाळ्यामधील रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू. 150 कोटींपेक्षा जास्त रक्कम. नागपुरातील 5 विधानसभांवर ठाकरे गटाचा दावा. शहरातील पूर्व आणि दक्षिण नागपूर मतदारसंघाची मागणी. जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांच्याकडून जागांची मागणी. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार. राधाकृष्णन हे महाराष्ट्रामध्ये येणारे झारखंडचे 3रे राज्यपाल. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. मुळशी तालुक्यामधील शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर विरोधात गुन्हा. 3दा समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर. संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार केल्याचं प्रकरण. वरळीमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना. ठाण्यामधील अत्तर व्यावसायिकाच्या गाडीनं तरुणाला उडवलं. घटनेवेळी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याची माहिती. उरणमधील तरुणीच्या हत्येच्या घटनेची महिला आयोगाकडून दखल. प्रकरणाची तातडीनं चौकशी करून कारवाईचे पोलिसांना आदेश. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचं पथक बंगळुरूमध्ये. लोकप्रतिनिधी, कार्यकर्ता आणि आमदार कसा असावा? तर मंगेश दादासारखा. 40 गावच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजनांकडून आमदार मंगेश चव्हाणांचं कौतुक. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटाचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा संपन्न. निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भुसेंकडून पाचोरा भडगाव मतदारसंघाचा आढावा. जळगावच्या पाचोऱ्यामधील मुस्लिम समाजाच्या तरुणांसह काही जणांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. आमदार किशोर पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय सेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये 2ऱ्या क्रमांकावर. शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून सर्वेक्षण.
राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरणार. 4 दिवस मराठवाड्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस. पुढील 2 ते 3 दिवस मुंबईमध्ये हलक्या सरी बरसण्याची शक्यता. तर गेल्या आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या पावसाची सध्या उसंत. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच. मुठा नदीपात्रामध्ये 25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच. भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे महापालिका आणि पोलीस कर्मचारी तैनात. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू घट. पंचगंगेची पाणी पातळी सध्या 46 फुटांवर, मात्र अद्यापही नदी धोका पातळीवरच. इचलकरंजीमधील नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडमध्ये पूरस्थिती. कुरुंदवाड ते कर्नाटकला जोडणाऱ्या पुलावर पुराचं पाणी. परिसरातील 30 खेड्यांचा संपर्क तुटल्याची माहिती. कोल्हापूरमध्ये वारंवार पूर येत असल्यानं स्थानिक रहिवासी संतप्त. विधानसभा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. कोल्हापूरच्या जाधववाडीमध्ये स्थानिकांची संतप्त भूमिका. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर बेटाचं स्वरूप. दोन्ही नद्यांच्या संगमावर मंदिरं, घरं पूर्ण पाण्याखाली. 3 ते 3,500 नागरिकांचं स्थलांतर. सांगलीमधील शाळा आजपासून नियमितपणे सुरू होणार. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची माहिती. पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा होत्या बंद. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 1 फुटानं वाढ. इचलकरंजीमधील 1,700 नागरिकांचं स्थलांतर. तर पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती. महापुराच्या छायेमध्ये असलेल्या सांगलीकरांना थोडासा दिलासा. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 2 फुटांनी घटली. 41 फुटांवर असलेली पाणी पातळी आता 39 फुटांवर. अमरावती जिल्ह्यामधील चिखलदरा पर्यटन स्थळाचं सौंदर्य फुललं. चिखलदऱ्यावर दाट धुक्याची चादर. पर्यटकांची गर्दी. हातनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरनं उघडले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं दरवाजे उघडले. तापी नदीमध्ये 38,846 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जळगावच्या यावलमधील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. ओव्हरफ्लो झालेल्या अंबाझरी तलावावर परिसरामध्ये तरुणांची स्टंटबाजी. तलावाच्या पायऱ्यांवर चढून विद्यार्थ्यांची स्टंटबाजी. पोलीस कर्मचारी नसल्यानं हुल्लडबाजी सुरू असल्याची चर्चा. पुणे शहरामध्ये स्वच्छता मोहीम. रविवारी 64 टन गाळ उपसला. स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहीम. पुण्यामध्ये महालक्ष्मी लॉन्सच्या परिसरातील नदीपात्रामध्ये राडारोडा काढण्यास सुरुवात. 25 जेसीबींसह नदीपात्रामध्ये स्वच्छतेचं काम हाती. पुण्यातील पूरबाधित परिसराला ठाणे पालिकेची मदत. ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गाळ साचलेल्या भागांची स्वच्छता. आवक वाढल्यानं पुण्यातील बाजार समितीमध्ये पालेभाज्या स्वस्त. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पालेभाज्यांची आवक पूर्वपदावर येण्यास सुरुवात. वाशिम जिल्ह्यामधील सोनल प्रकल्प 100% भरून ओव्हरफ्लो. प्रकल्पाच्या भिंतीवर झाडं झुडपं वाढल्यानं भिंतीला तडा जाण्याचा धोका. परिसरात भीतीचं वातावरण. वाशिम जिल्ह्यामधल्या अडाण नदी क्षेत्रामध्ये मागील 5-6 दिवसांपासून जोरदार पाऊस. अडाण धरण 65.01% भरलं. धरणाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडले. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर कायम. जव्हारमधील दाभोसा धबधबा प्रवाहित. पर्यटकांची गर्दी. मराठवाड्याला अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा. धरणांमध्ये फक्त 15.78% पाणीसाठा. धरणांमधील पाणीसाठ्यानं चिंता वाढली. नागपूर जिल्ह्यामधील उमरेड तालुक्यामधील मकरधोकडा डॅम ओव्हरफ्लो. मकरधोकडा डॅम परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये 12 ठिकाणी घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना. आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे दुर्घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुराच्या पाण्यामध्ये मक्कीटोला इथला पूल वाहून गेला. भंडारा जिल्ह्यामधील साकोली परिसरामध्ये घटना. प्रवाशांनी पुलावरून प्रवास करू नये. प्रशासनाचं आवाहन. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधल्या चांदोली धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस. पिकं पाण्याखाली असल्यामुळे पिकं कुजू लागली. परभणी जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण. शेतीच्या अंतर्गत मशागतीची कामं रखडली. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं मागील वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक केला. जिल्ह्यामध्ये 122.6% पाऊस. पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात. 90% भात लावणी पूर्ण. पावसाचं प्रमाण मुबलक असल्यानं यंदा उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता. पुण्याच्या पवन मावळ भागामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये भात लागवड करताना पारंपरिक नृत्य करत महिला शेतकऱ्यांमध्ये उत्साह. भात रोवणीची कामं अंतिम टप्प्यात. सोलापुरात आषाढ महिन्यामधील लक्ष्मी आई आणि मरियाई देवींच्या यात्रांना सुरुवात. बार्शीमध्ये पानगावमध्ये लक्ष्मी आईच्या यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद. सोलापुरात लोक अदालतीमधील 114 कोटी 45 लाख तडजोडीची 11,000 प्रकरणं निकाली. 1,22,000 प्रकरणांपैकी 11,413 प्रकरणं निकाली.
करडामधील गजानन हाऊसिंग सोसायटी ते करवडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रस्ता रोको आंदोलन. प्रहार संघटनेसह स्थानिकांकडून आंदोलन करत रस्ता दुरुस्तीची मागणी. मनोज जरांगेंच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बार्शीमध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. 7 ऑगस्टला निघणाऱ्या रॅलीच्या नियोजनासाठी बार्शी शहरामध्ये संपर्क कार्यालय सुरू. अकोल्याच्या एमआयडीसी मधील मिलला रात्रीच्या सुमारास आग. जीवितहानी नाही, मिलमधील साहित्य जळून खाक. लाखोंचं नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. गोंदिया शहरामध्ये आणखी 3 घरफोड्या. चोरीचे सत्र सुरू. शहरातील 2 तर आमगाव ठाण्याअंतर्गत 1 घटना. नाशिकमध्ये सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा 3ऱ्या दिवशी संप सुरूच. वेतनवाढीसाठी कर्मचारी संपावर. संपाचा विद्यार्थ्यांना फटका. पुण्यातील हडपसर डेपोमधील पीएमपी चालकांचा अचानक बंद. नोकर भरती नियमित करण्याच्या मागणीसाठी बंद. विद्यार्थी आणि नोकरदारांची गैरसोय.